हॅलो, कसे आहात? ए आणि जे डायरीज मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा टॉपिक असा आहे की जसं की आपण इंडियामध्ये ची भिशी असते, म्हणजे मी इंडियामध्ये असताना तर भिशी करायचीच, पण कॅनडामध्ये आम्ही तीच गोष्ट फॉलो करतोय, पण थोडंसं व्हेरिएशन वेगळं आहे. म्हणजे भिशी म्हणजेच आमच्या इथे किट्टी असते. ती किट्टी कशा प्रकारे आणि आम्ही कशी करतो, आणि आम्ही फक्त लेडीज नाही, आम्ही ती फॅमिलीची असते. आमची जी किट्टी असते ती त्याच्यासाठी मी बनवलं आहे. तर तुम्हाला मी दाखवणार आहे की आमची ही किट्टी, जी फॅमिली किट्टी आहे, ती आम्ही कशी एन्जॉय करतो. तर तुम्ही हा शेवटपर्यंत बघाल. आता आम्ही आलोय रॉकवूड कन्झर्वेशन एरियामध्ये. ऑन्टारियामधलं हे एक सुंदर नेचर डेस्टिनेशन आहे. इथे एंट्रीसाठी तिकीट्स घ्यावं लागलं आम्हाला. $27 तिकीट होतं, म्हणजेच इंडियाचे 1840 जवळपास हे तिकीट होतं आमचं. आमचं पिकनिक पॉइंट अदवाई खेळतोय मस्त बॅडमिंटन. हे आमचं लोकेशन आहे. हाय अर्लो, हाय कर अर्लो. अशी काढून बनायची आहे. वाढायची. काय बनवतेस तू? तिकडे काय बनवतेस? काय बनवतात? मॅगी 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 मॅगी. आम्ही खाणार मॅगी. झाली का पद्मत? मॅगी बनते गरमा मस्त पैकी. मला तर असं वाटतं चिकट होऊन जाईल ती जर जास्त शिजत. गरमा गरम मॅगी. आमचा हा ब्रेकफास्ट आहे, मॅगी ब्रेकफास्ट. मॅगी. 2 minutes and it's ready. Maggie. छान आहे ना बस. आमचा ब्रेकफास्ट झाला आणि आम्ही ठरवलं की चला थोडंसं फिरून येऊयात. इथे खूप मोठे मोठे ट्रेल्स असतात. तर आता आम्ही चाललोय इथल्या प्रसिद्ध ट्रेल्स, केव्स आणि लेककडे. प्रत्येक वळणावर एक नवीन सुंदर व्ह्यू दिसणार आहे. चला बघूया रॉकवूडमध्ये नेमकं काय काय पाहायला मिळतंय आणि हा दिवस आमच्यासाठी किती खास आणि सुंदर बनतोय. म्हणजे असं त्यांना फुल टाइम जाण्यासाठी परत डुएल माइंड छान आहे. फक्त ते पाणी असेल. हाय हाय करा, असं करा. हाय मला काहीतरी भेटतो. अशी अशी बाय बाय. He must be good boy, but Arlo is like crazy. So cute. एक व्ह्यू संपत नव्हता तोपर्यंत दुसरा सुंदर स्पॉट दिसायचा. त्यामुळे कॅमेरा हा बंदच नव्हता माझा. ह्या आठवणी मी माझ्या मोबाईलमध्ये आणि माझ्या मनामध्ये मी कॅप्चर करून घेऊन जाणार आहे. ट्रेल पूर्ण फिरून झाल्यावर आता आली सगळ्यांची आवडती वेळ, म्हणजे खाण्याची. प्रकाशने गरमागरम कॉर्न भाजायला सुरुवात केली आणि त्याचा सुगंध सगळीकडे पसरला आणि कॉर्नवर ताव मारला. मग बार्बेक्यूची तयारी सुरू झाली. आम्ही घरूनच चिकन आणि पनीर आधीच मॅरिनेट करून आणलं होतं. बार्बेक्यूवर ते छान ग्रिल केलं आणि सगळ्यांनी मिळून मस्त जेवणाचा आनंद घेतला. खरं सांगायचं तर दिवसभर आमचं इतकं तोंड चालू होतं ना, काही ना काहीतरी आम्ही बनवत होतो आणि खात होतो, मस्त एन्जॉय करत होतो. मस्त पेटपूजा झाल्यावर आम्ही सगळ्यांनी मिळून एक जुना भन्नाट हा खेळला, 4-8. हा गेम खेळताना अगदी लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. मोबाईल तर नव्हते त्यावेळी, पण अशी मजा मात्र भरपूर होती. तुमच्यापैकी कोणाला हा गेम माहिती आहे आणि लहानपणी कोणी कोणी हा गेम खेळलाय मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, मी तर लगेच आऊट झाली. आऊट झाल्यावर शिक्षा तर होतेच ना.
पण शेवटी जिंकणं हारणं महत्वाचं नव्हतं. फॅमिली आणि फ्रेंड सोबत पुन्हा एकदा बालपण जगायला मिळालं, हीच खरी मजा होती माझ्यासाठी. एवढं पिली काही बघ ना. मला खूप आवडला चहा. छान झालाय चहा एकदम. बोट नको जायला त्यासाठी माणसासाठी नाही, बोटीसाठी. मी सांगितलं फिर करा ते उजात जायो. खूप पाऊस येतोय तरी आम्ही एन्जॉय करतोय मस्तपैकी. तर अशी होती आमची फॅमिली आणि फ्रेंड सोबतची ही किट्टी पार्टी. रॉकवूड ट्रिप ही माझ्या कायम लक्षात राहील. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कॉमेंट्स करायला पण विसरू नका आणि ए आणि जे डायरीजला सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.